रत्नागिरीतल्या आरेवारे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू। रत्नागिरी तालुक्यातल्या आरेवारे इथल्या समुद्रकिनारी गेलेल्या 4 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली। त्यात 3 तरुणी आणि 1 पुरुषाचा समावेश असून 2 जणी ठाणे मुंब्रा इथल्या आहेत। उजमा समशुद्दीन शेख आणि उमेरा समशुद्दीन शेख या दोघी मुंब्र्यातून रत्नागिरी शहरातल्या ओसवालनगर इथे आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या। आज सायंकाळी त्या दोघी जुनेद काझी आणि झैनब काझी यांच्याबरोबर आरेवारे समुद्रकिनारी फिरायला गेल्या होत्या। आनंद घेण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरल्यानंतर लाटांचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने काही मिनिटातच चौघेही बुडाले। स्थानिकांनी आणि किनाऱ्यावरच्या रक्षकांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र ते अयशस्वी ठरले। चौघांनाही स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला। हे चौघेही 19 ते 36 या वयोगटातील आहेत। दरम्यान अशा दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांनी खवळलेल्या समुद्रात उतरू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे। आरे बीचवर आज संध्याकाळच्या वेळी 4 इसम, त्यात 1 पुरुष आणि 3 महिला, वय 36, 28, 22 आणि 19 असे मयत झालेले आहेत। संध्याकाळच्या वेळी ते आरे बीचवर पोहण्यासाठी म्हणून गेलेले होते, तर स्ट्रॉंग जे करंट होता समुद्राचा त्यांनी त्यांना मध्ये ओढून नेलं। तिथे असलेले जे रक्षक होते त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण करंट समुद्राचा खूप स्ट्रॉंग असल्याने ते वाहून गेले आणि त्याच्या दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना, पर्यटकांना विनंती की कृपया त्यांनी समुद्रामध्ये यावेळी भरती आवडीचा स्ट्रॉंग करंट चालू असतात आणि पाऊस पण खूप आहे, तर त्यांनी समुद्रामध्ये उतरू नये अशी त्यांना विनंती करतो, कारण यामध्ये ॲक्सिडेंट घडण्याची शक्यता आहे। तुम्ही असे करत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। तर समुद्रामध्ये